नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ केमिकल कायनेटिक्सच्या न्यूमेरिकल साठी आपण डेडिकेटेड केलेला आहे. मी तुम्हाला बोललो होतो की एक जो व्हिडिओ आहे मी ते डेडिकेटली न्यूमेरिकल साठी बनवणार आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर बघूया स्टुडंट की फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह केले जातात. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमचे न्यूमेरिकलचे मार्क्स काय होणार, फिक्स होणार, मग ती सीटी असो किंवा बोर्ड असो. चला, पहिला प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे बघा. एक रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये A2 डिकम्पोज झालेला आहे, बरोबर आहे की नाही. आणि एक टाइम आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे बघा, टाइम किती दिलेला आहे, 12.3 मिनिट्स नंतर A2 चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं राहिलंय, अनडिकम्पोज राहिलंय. म्हणजे 65% जो कंपोनंट आहे किंवा आपण असं म्हणू A2 जो आहे तो तसाच राहिलेला आहे. हाऊ लॉंग विल इट टेक टू डिकम्पोज 90% ऑफ A2? 90% ऑफ A2 ला किती वेळ लागेल? अँड व्हॉट इज दी हाफ लाईफ ऑफ दी रिएक्शन? आणि रिएक्शनचा हाफ लाईफ काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, आपल्याला इथं के काढणं फार गरजेचं असणार आहे. आपल्याला के काय करावं लागणार आहे, कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करू बेटा, जे इक्वेशन आहे ओके फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी काय इक्वेशन असतं बेटा, 2.303 अपॉन टी लॉग बेस 10 टू काय असतं बेटा, ए नॉट अपॉन एटी आपण घेऊ शकतो, बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. इथं व्हॅल्यू आपण पुटअप करूया बेटा, 2.303. टाइम आपल्याला दिलेला आहे 12 पॉईंट किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. लॉग ऑफ सुरुवातीला किती घ्यायचं आपल्याला, 100. आणि अनडिकम्पोज राहिलेला आहे किती पर्सेंट, म्हणजे 80 किती राहिले, 65 राहिलेलं आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, मग काय येणार, 2.303 अपॉन काय येणार बेटा, 12.3 लॉग ऑफ आपण काय घेऊ शकतो बेटा इथं, 12 अपॉन काय घेऊ शकतो, 13 घेऊ शकतो, बरोबर की नाही. हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो इथं. आणि नंतर ही आपल्याला अजून याला काय करता येऊ शकतं बेटा, सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. 2.303 अपॉन 12 पॉईंट किती घेऊ शकतो आपण, 3 घेऊ शकतो. आणि इथं काय करू शकतो, लॉग ऑफ किती घेता येईल बेटा आपल्याला, 13 1 जार 13, किती राहिलेत, 7 राहिलेत, बरोबर की नाही. आपण किती घेऊ शकतो इथं, 5 घेऊ शकतो, बरोबर की नाही. आणि 13 39 म्हणजे 1 पॉईंट किती घेऊ शकतो बेटा, 54. तर लॉग ऑफ 1.54 जर का आपल्याला बघायचं असेल, आपण याला असंही ठेवू शकतो किंवा याला मल्टिप्लाय करून सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे, तर याचा लॉग आपल्याला जनरली किती मिळतो बेटा, अप्रॉक्सिमेटली 0 पॉईंट किती मिळतो, 18 आपल्याला मिळू शकतो. आणि इथं किती घेणार आहे आपण, 12 पॉईंट काय घेणार, 3. ही के ची व्हॅल्यू आपण अशीच ठेवूया बेटा. पुढे आपल्याला आता काय करायचंय, 90% कंप्लीट होणार आहे रिएक्शन, किती पर्सेंट, 90%. मग आपल्याला त्याच्यासाठीचा टाइम काढायचा आहे. मग काय येणार बेटा, 2.303 आपण काय येणार बेटा, के. ओके, लॉग ऑफ आपण पर्सेंटेज मध्ये असलं की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 घेतो, 90% कंप्लीट झालेली आहे रिएक्शन. जर रिएक्शन 90% कंप्लीट झालेली असेल तर आपण इथे किती घेणार, 10, बरोबर की नाही. ठीक आहे, मग टी इज इक्वल टू काय येणार बेटा, 2.303. के ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे बेटा, 2.303 इंटू काय घेणार बेटा आपण, 0 पॉईंट किती घेणार, 18 मल्टिप्लाइड बाय किती येणार, मल्टिप्लाइड बाय किती येणार बेटा, आपल्याला हे दिलेलं आहे, मल्टिप्लाइड बाय किती येणार, 12 पॉईंट काय येणार बेटा, 3. ओके, आपण याला काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. इंटू लॉग ऑफ याचं किती येणार, 1 येणार, किती येणार, 1. ओके, चालेल. मग आता आपण याला काय लिहू शकतो, डिवायडेड बाय काय घेऊ शकतो बेटा, 18 घेऊ शकतो. आणि जर का याला जर का आपण सिम्प्लिफाय केलं मिनिट्स मध्ये तर याचं उत्तर किती येणार आहे, जे एक अप्रॉक्सिमेटली आपण घेऊ शकतो, किती मिनिट येणार, 66 मिनिट्स. ठीक आहे, सॉरी 66 मिनिट्स याचं काय येणार बेटा, अप्रॉक्सिमेटली काय येणार, आन्सर येणार. ठीक आहे, चालेल. आता आपल्याला हे मिळालेलं आहे. फायनली आता आपल्याला काय करायचंय, टी हाफ काढायचा आहे. काय काढायचंय, टी हाफ. तर टी हाफचा फॉर्म्युला आहे बेटा, आपण शॉर्ट ट्रिक पण युज करू शकतो किंवा टी हाफचा फॉर्म्युला काय, 0.693, बरोबर आहे की नाही, अपॉन काय असतं के. मी याला काय करतो बेटा, थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो, म्हणजे मग आपल्याला करायला काय जाईल, ते सोपं जाईल. डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली बेटा, ही इथं पुटअप करून घेऊ आपण, 2.303 इंटू काय येणार बेटा, इंटू काय येणार, 0 पॉईंट किती येणार बेटा, 18. ओके, आणि इंटू इथं किती येणार बेटा, 12 पॉईंट काय येणार, 3 येणार. हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, बरोबर की नाही. ठीक आहे, याला मी काय लिहू शकतो बेटा, 30 इंटू 12 पॉईंट किती येणार, 3 डिवायडेड बाय काय येणार बेटा, 18. बरोबर आहे, असं लिहू शकतो मी याला. चालेल, मग काय येणार इथं सांगा, 10 इंटू काय येणार, 12.3 डिवायडेड बाय किती येणार, 6 घेऊ शकतो आपण, बरोबर आहे की नाही, घेता येईल आपल्याला. ओके, मग काय येणार इथं, 123 डिवायडेड बाय काय येणार, 6. सांगा बरं किती येतं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती मिनिट येऊ शकतं, 20 मिनिटच्या आसपास याचं काय येणार बेटा, आन्सर येणार. अप्रॉक्सिमेट आन्सर आहे, तर आपण किती घेऊ शकतो, 9.8 मिनिट्स आपण राऊंड ऑफ करून किती मिनिट घेऊ शकतो, अप्रॉक्सिमेटली 20 मिनिट्स घेऊ शकतो. होप स्टुडंट तुम्हाला हे लक्षात आलं असेल. चालेल, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेलं बघा, द रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा रेट कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे बेटा, किती दिलेला आहे, की आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 3.12 इंटू 10⁻³ पर मिनिट आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जे दिलेलं आहे बेटा, काय दिलेलं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे बेटा, 0.045 आपल्याला दिलेलं आहे. आणि एटी जे आपल्याला दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, 0.02.
किती दिलेलं आहे 0.02 आपल्याला दिलेलं आहे, बरोबर की नाही? ठीक आहे. मग त्यांनी काय दिलं हाऊ मेनी मिनिट्स, म्हणजे आपल्याला काय करायचंय टाइम काय करायचा बेटा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग कसं कॅल्क्युलेट करणार बेटा टी इज इक्वल टू काय असेल 2.303 अपॉन काय असेल के लॉग ऑफ काय असतं फॉर्म्युला काय आपला ए नॉट अपॉन काय असतो एटी, बरोबर की नाही? 2.303 के आपल्याला किती दिलेला आहे बेटा के किती दिलेला आहे आपल्याला 3.12 इंटू 10 काय दिलेला आहे -3 इथं काय घेणार आपण लॉग ऑफ 0.045 डिवायडेड बाय 0.0 किती 2 आपल्याला दिलेलं आहे किती दिलेलं आहे 0.02 आपल्याला दिलेलं आहे बरोबर की नाही ठीक आहे मग काय येणार इथं 2.303 ओके त्यानंतर काय येणार इंटू 10 मी घेऊ शकतो डिवायडेड बाय काय येणार 3.12 आणि याचं काय येणार बेटा जर का आपण याचा जर का लॉग घेतला तर याचा लॉग किती येणार सांगा याचा लॉग किती घेऊ शकतो आपण 9 बाय किती घेऊ शकतो 9/4 घ्यायचा ओके येस 9/4 आपण घेऊ शकतो किती घेऊ शकतो 9/4 आपल्याला काय करता येईल घेता येईल आता 9चा जर का लॉग आपण बघितला बेटा तर 9चा लॉग किती येतो जर का आपण याला सिम्प्लिफाय जर केलं तर ओके इंटू 10 डिवायडेड बाय काय येणार बेटा 3.12 आणि इथं काय घेऊ शकतो आपण 9चा लॉग किती येतो बेटा 0. किती येतो 85 आणि याचा किती येतो 0.60 बरोबर की नाही ठीक आहे मग काय येणार 2.303 इंटू 10 काय येणार बेटा 3 इंटू 0. काय येणार बेटा 25 आणि डिवायडेड बाय काय येणार 3.12 या सगळ्याला जर का बेटा आपण जर का सॉल्व्ह केलं तर या सगळ्यांना सॉल्व्ह केल्यानंतर याचं उत्तर अप्रॉक्सिमेटली 259 टू 260 मिनिट्सच्या आसपास याचं काय येणार उत्तर मिळणार आपल्याला किती मिळणार बेटा 259 किंवा 260 मिनिट्स याचं काय मिळेल आपल्याला आन्सर मिळेल अप्रॉक्सिमेट आन्सर आपण काय करू शकतो याचं कॅल्क्युलेट करू शकतो 259 टू 260 मिनिट्स याचं काय मिळणार आहे आपल्याला आन्सर मिळेल ठीक आहे चालेल नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ बेटा द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 1.7 hours ओके हाऊ लॉंग विल इट टेक फॉर 20 मिनिट्स ऑफ द रिएक्टंट टू डिसअपियर तर 20% रिएक्टंट डिसअपियर व्हायला किती टाइम लागेल असं आपल्याला काढायचं आहे मग आपल्याला काय काय दिलेलं आहे बेटा टी हाफ दिलेला आहे किती दिलेला आहे 1.7 hours आणि आपल्याला टाइम नंतर मिनिट्स मध्ये विचारलाय म्हणजे 1.7 इंटू काय करायचंय 60 म्हणजे किती येणार 102 काय येणार बेटा मिनिट्स ओके आणि आता आपल्याला काय करायचंय टाइम काढायचा आहे फॉर 20% आपल्याला किती पर्सेंटचा टाइम दिलेला आहे 50%चा आपल्याला किती पर्सेंटचा काढायचा आहे 20%चा चला के काढून घेऊ आपण के कसं येणार 0.693 आपण काय येणार बेटा टी हाफ काय येणार 0.693 अपॉन टी हाफ मी याला काय करतो थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो अजून ओके 2.303 अपॉन 0.3 टी हाफ आपल्याला किती दिलेला आहे 102 आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली बेटा आता ही के ची व्हॅल्यू आपण काय करणार इक्वेशन मध्ये पुटअप करणार आणि टाइम कॅल्क्युलेट करणार 2.303 अपॉन काय येणार बेटा के लॉग ऑफ काय असणार आहे 100 अपॉन ओके 20% डिसअपियर झालाय म्हणजे किती पर्सेंट राहणार बेटा 80% राहणार किती पर्सेंट राहणार 80% तसंच राहणार बरोबर की नाही काय येणार इथं 2.303 बरोबर की नाही अपॉन काय येणार बेटा 2.303 इंटू काय येणार सांगा 0.3 आणि हे मी वर घेऊ शकतो इंटू काय येणार 102 आणि इथं काय येणार बेटा लॉग ऑफ काय येणार लॉग ऑफ कुणाचा लॉग काढता येईल आपल्याला सांगा 1 पॉईंट काय येणार इथं 1.25 कशाचा लॉग घ्यायचा आपल्याला 1.25 चा काय करायचा लॉग घ्यायचा आहे तर 0.06च्या आसपास येईल ते म्हणजेच किती येणार 102 इंटू काय येणार बेटा 0. किती येणार 06 ओके इंटू काय येणार 102 आणि डिवायडेड बाय काय येणार नाही हे तर 102 तर ऑलरेडी लिहिलंच होतं आपण इथं काय येणार 0.3 सांगा बरं किती येईल जर का आपण याला जर का मल्टिप्लाय केलं तर किती येईल 0. काय येणार 0. किती येईल 2 येईल बरोबर की नाही 0.02 नाही येणार 0. किती येईल 2 येईल इंटू काय येणार ओके किती येईल सांगा बरं सो 20.4 मिनिट्स म्हणजे अप्रॉक्सिमेटली याचा जो टाइम असेल तो किती मिनिटचा असेल बेटा 20 मिनिटचा टाइम लागेल आपल्याला किती मिनिटचा लागेल 20 मिनिट्स तर 20% कंप्लीट होण्यासाठी किती मिनिटं लागणार आहे 20 मिनिट्सचा टाइम लागेल बघा आपल्याला हाफ लाईफ आवर्स मध्ये दिलेला होता पण आपण त्याला कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे मिनिट्स मध्ये काय केलं आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे ओके नेक्स्ट show that the time required for 99% completion of a first order reaction is 3 times the time required for 90% completion याला दोन पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल बेटा एक आहे ट्रिकी मेथड बघा लक्षात घ्या मी तुम्हाला लिहून दिलं होतं T99% जर आपल्याला काढायचं असेल तर काय असतं 9.9 इंटू काय असतं टी हाफ ओके आणि त्याच्यानंतर 90% कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो तो किती असतो 3.3 इंटू काय असतो बेटा टी हाफ बरोबर की नाही ठीक आहे मग जर का मी आता काय केलं जर का असं जर घेतलं T99 आपण काय घेतलं T90 जर घेतलं तर काय येणार 9.9 इंटू टी हाफ डिवायडेड बाय 3.3 इंटू काय येणार टी हाफ काय होईल कॅन्सल आणि काय येणार इथं 3/1 सो मी काय लिहू शकतो टाइम रिक्वायर्ड फॉर 99% कंप्लीशन ऑफ अ रिएक्शन इज इक्वल टू 3 इंटू टाइम रिक्वायर्ड फॉर 90% रिएक्शन असं आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो तेच दाखवायचं होतं आपल्याला किंवा दुसरी पद्धत आहे आपल्याकडे दुसरी पद्धत काय बघा
ओके, टी घेऊ आपण, काय येणार इथे 2.303. ओके, आणि हे कितीला घेऊ 99.9%ला घेऊ. अपॉन काय येणार के, लॉग ऑफ काय येणार बेटा सांगा, इथं काय येणार 100 अपॉन 99.9% कंप्लीट झाली म्हणजे किती येणार 0. किती येणार आहे 1. किती येणार 0.1. म्हणजेच काय येणार सांगा 2.303 अपॉन काय येणार के, लॉग ऑफ काय येणार बेटा 1000. काय येणार लॉग ऑफ काय येणार 1000 येणार. त्याच्यानंतर टी 90% जर का आपण घेतलं बेटा, ठीक आहे, तर टी 90%ला काय येणार 2.303 अपॉन काय येणार के, आणि इथं काय येणार लॉग ऑफ काय येणार 100 अपॉन काय येणार 10. के म्हणजे इथं किती येणार बेटा लॉग ऑफ किती येणार 2.303 अपॉन काय येणार के, आणि इथं काय येणार लॉग ऑफ काय होऊ शकतं 10 येणार. काय येणार लॉग ऑफ काय येणार 10. चला आता आपण काय करू रेशो काढू. टी 99.9%, टी 90%, ओके, इज इक्वल टू, आता मला सांगा हे जे आहे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील, मग काय येणार सांगा लॉग ऑफ 1000 अपॉन काय येणार लॉग ऑफ 10. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती याचा लॉग किती येणार 3. किती येणार, याचा लॉग किती येतो बेटा 1 येतो, आणि याचा लॉग किती येतो 3 येतो, बरोबर की नाही. ठीक आहे, जर का आपण जर का तसं जर का मल्टिप्लाय करायचं जर ठरवलं, ओके, नाही इथं आपण लॉग ऑफ जर घेतला तर इथं किती येणार आहे 3 येऊ शकतं ना, बरोबर की नाही. तर आपण काय करू ना याला व्यवस्थित सॉल्व्ह करूया. ठीक आहे, ओके, मग इथं काय येईल सांगा, याला जर का आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल 2.303 इंटू काय येणार बेटा 3 येणार, बरोबर की नाही. ठीक आहे, याला जर का आपण सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर काय येणार 2.303 अपॉन काय येणार के इंटू काय येणार बेटा 1 इंटू काय येणार 1, कारण की सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल त्याला, बरोबर आहे. ठीक आहे, याला आपण काय करू, याला जे आहे ते याला व्यवस्थित आपण काय करूया लिहून घेऊया. ठीक आहे, मग आता मला सांगा काय येणार याची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार बेटा, आता काय लिहू शकतो आपण, काय येणार 2.303 अपॉन काय येणार के डिवायडेड बाय 2.303 अपॉन काय येणार के, आणि इथं काय येणार, आता तर आपलं लॉग पण काढून झालंय ना, इंटू काय येणार 3/1. हे काय झालं कॅन्सल, मग काय येणार टी 99.9%, ओके, इज इक्वल टू काय असणार आहे 3 इंटू टी 90%. ओके, सो दोन्ही पद्धतीने आपल्याला काय करता येतं बेटा प्रूफ करता येतं. तुम्ही ट्रिकी मेथड पण यूज करू शकता, किंवा ह्या मेथडनं बेसिक मेथडनं सुद्धा आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. शेवटचा प्रॉब्लेम फार इंटरेस्टिंग असणार आहे बेटा. आता शेवटचा जो प्रॉब्लेम असणार आहे तो आपल्यासाठी फार इंटरेस्टिंग असणार आहे. तो आहे द फॉलोइंग डेटा, गॅसियस फेजची रिॲक्शन दिलेली बेटा आपल्याला. कोणती गॅसियस फेजची रिॲक्शन आहे, काय बघा गॅसियस फेजचा जो प्रॉब्लेम तुमच्या समोर दिलेला आहे तो आहे N2O5 डायनायट्रोजन पेंटॉक्साइडचं डिकम्पोजिशन झालेलं आहे, त्याचा आपल्याला 0 टाइमला प्रेशर दिलेलं आहे, आणि 100 सेकंड नंतर पण टोटल प्रेशर आपल्याला दिलेलं आहे, आणि आपल्याला रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा टी 0 असताना जे काही प्रेशर आहे इनिशियल प्रेशर ते आपल्याला किती दिलेलं आहे बेटा 0.5, आणि टी ज्या वेळेस काय झालाय 100 झालाय त्यावेळेस आपल्याला जे प्रेशर दिलेलं आहे टोटल प्रेशर ते दिलेलं आहे 0.51, काय दिलेलं आहे आपल्याला 2 दिलेलं आहे. चालेल, आपण रिॲक्शन थोडी व्यवस्थित लिहून घेऊया. 2N2O5 कन्व्हर्टेड इंटू 2NO4 प्लस काय असेल बेटा O2. मला सांगा इनिशियली याचं प्रेशर काय असणार आहे पीआय, याचं काय असणार आहे 0, आणि याचं काय असणार आहे 0, पण नंतर मात्र काय होणार 2x, याचं किती असेल 2x, आणि याचं किती असणार आहे x. मग टोटल प्रेशर बेटा किती असेल सांगा, टोटल प्रेशर किती असेल पीआय मायनस काय असेल 2x प्लस काय असेल 2x, आणि प्लस काय असणार आहे x असणार आहे. म्हणजेच मी काय घेऊ शकतो बघा पीटी इज इक्वल टू, हे काय झालं कॅन्सल झालंय, आणि पी आय आपल्याला किती दिलेलं आहे 0.5 प्लस काय दिलेलं आहे बेटा एक्स दिलेलं आहे, बरोबर की नाही. मग जर का मला आता जर का एक्स लिहायचं असेल तर मी एक्स कसं लिहिणार सांगा. ओके, याला इकडे घेऊन येणार, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार बेटा, एक्स इज इक्वल टू काय येणार पीटी मायनस काय येणार 0.5 येणार. मिळाली ही व्हॅल्यू आपल्याला, एक्स इज इक्वल टू काय असेल. ओके, आता काय करायचं आपल्याला पार्शियल प्रेशर काढायचं आहे N2O5चं. काय काढायचं N2O5चं म्हणजे फायनल प्रेशर ज्याला आपण म्हणू, किंवा आपण ज्याला पीटी म्हणू, बरोबर की नाही, फायनल प्रेशर. हा ठीक आहे, तर हे काय दिलेलं आहे आपल्याला पी आय मायनस काय दिलेलं आहे, पी आय मायनस काय दिलेलं आहे बेटा, काय दिलेलं आहे एक्स दिलेलं आहे, पी आय मायनस काय दिलेलं आहे एक्स, बरोबर की नाही. ठीक आहे, पी आय मायनस 2x, काय पी आय मायनस काय दिलेलं आहे आपल्याला 2x दिलेलं आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, मग आता मला सांगा पी आय आपल्याकडे किती आहे 0.5 आपल्याला दिलेलं आहे, बरोबर नाही 2 इंटू, आता मला सांगा आपल्याला टोटल प्रेशर किती दिलेलं आहे बेटा, टोटल प्रेशर 0.512, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आणि मायनस आपल्याला काय करायचं आहे टोटल प्रेशर जे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, बरोबर नाही, एक्स ची व्हॅल्यू लिहितोय आपण, बरोबर आहे, आणि टोटल प्रेशर एवढं दिलेलं आहे, याच्यातून काय करायचंय मायनस काय करायचं आपल्याला 0. काय करायचंय 5 करायचंय, बरोबर की नाही, हे आपण लिहू शकतो इथं. मग मला सांगा काय येणार इथं 0.5 मायनस 2 इंटू किती राहणार बेटा इथं 0. किती राहणार 0, किती राहणार 1 2. याला जर का आपण व्यवस्थित जर का सॉल्व्ह केलं तर किती येणार 0.024. आपण जर का याला सॉल्व्ह केलं बेटा तर किती येणार 0.47 काय येणार 6. आय थिंक 0.476 येईल का, येस 0.476 झालं. आता आपल्याला रेट काढायला काहीच अडचण नाही बेटा. 2.303 अपॉन काय येणार टी, टाइम आपल्याला किती दिलेला आहे,
टाइम लिहून टाकू आपण, काय हरकत नाही, लॉग ऑफ. मग काय घेणार आपण, पी आय अपॉन काय घेणार आहे, ओके, पी एन टू घेणार आहे, बरोबर की नाही, पी, ओके, N2O5 हे इनिशियल असेल, बरोबर की नाही. चालेल, व्हॅल्यू सांगा 2.303 अपॉन टी किती दिलेला आपल्याला 100 इंटू लॉग ऑफ काय येणार बेटा 0.5 अपॉन किती येणार 0.476. ठीक आहे, याचा जर का लॉग काढला ना बेटा आपल्याला, तर याचा लॉग किती मिळतो बघा, के इज इक्वल टू काय येणार 2.303 इंटू याचा लॉग काय तो माहिती बेटा 0.0, याचा जो लॉग आहे 0.022 येईल, डिवायडेड बाय काय येणार बेटा 100. आणि जर का याचंही जर का आपण सोल्युशन काढलं तर हे किती येतं 0.05 डिवायडेड बाय काय येणार बेटा 100. याला जर का आपण मल्टिप्लाय केलं तर किती येईल 0.05. आणि याला जर का आता आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल अप्रॉक्सिमेटली 5 इंटू 10⁻⁴ मोल पर. ओके, हा रेट कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. ओके, फर्स्ट ऑर्डर दिलेला आहे, तर मग आपल्याला काय येणार पर सेकंडच येणार 5 इंटू 10⁻⁴ याचं काय असायला पाहिजे बेटा आन्सर असायला पाहिजे. तर मोलच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, ऍटमॉस्फिअर पण घेऊ शकतो, पण ती युनिट निघूनच जात आहे, तर मग पर सेकंड इथं राहणार आहे. सो ह्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला बोर्डमध्ये आणि सीईटी मध्ये न्यूमेरिकल्स विचारले जातील फर्स्ट ऑर्डरवर ते ह्याच प्रकारचे असणार आहेत. हा जर का व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आणि व्यवस्थित पद्धतीने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर नक्कीच हे मार्क तुम्हाला पडतील. तुमचे काही डाऊट्स असतील, काही न्यूमेरिकल्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की पाठवा. त्या न्यूमेरिकल्सवर तुम्ही पाठवलेल्या न्यूमेरिकल्सवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवण्याचा काय करू प्रयत्न करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. जाण्याच्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.